मित्रांनो, आजचा दिवस 4 सप्टेंबर 2020, लॉकडाऊनचा 164 डे आणि अनलॉकडाऊनचा 96 डे आहे. आजची शुक्रवारची बायबल स्टडीला आपण प्रारंभ करू. ऑल पीपल विल फिअर द लॉर्ड. दे विल प्रोक्लेम द वर्क्स ऑफ गॉड अँड पॉन्डर ऑन व्हॉट ही हॅज डन. लेट द रायचियस रिजॉइस इन द लॉर्ड अँड टेक रेफ्यूज इन हिज नेम. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सन्याधीश परमेश्वर पित्या, आजच्या शुक्रवारची बायबल स्टडीसाठी प्रभू, आम्ही तुझा बायबल स्टडी करत असताना आम्ही तुझा जवळ येतो. प्रभू तुझ्या ज्ञानाने आम्हाला संपन्न कर आणि प्रभू तुझ्या वचनाच्या शिकवण आणि समजण तू आम्हाला सर्वांना दे प्रभू. आणि प्रभू तुझा वचनाचा आनंद आम्हाला सर्वांना लाभू दे अशी विनंती करतो. सर्व मान महिमा गौरव तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियानो, बायबल स्टडीसाठी पेत्रचं दुसरं पत्र, त्याच्या तिसरा आणि शेवटचा अध्याय, सेकंड लेटर ऑफ पीटर, चॅप्टर 3, 2 भाग. पहिलं भाग वचन 1 ते 9. Dear friends, this is now the second letter to you. I have written both to them as a reminder to stimulate you to wholesome thinking. I want you to recall the words spoken in part by the holy prophets and the common given by our Lord and our Savior Jesus Christ, your apostles. First of all, you must understand that in the last day scoffers will come, scoffing and following their own evil desires. They will say, where is the coming of he promised? Ever since our fathers died, and everything goes on as it is since the beginning of the creation. But they deliberately forget that long ago God's word in heaven existed, and by these waters also the world that the time was deluged and destroyed. By the same word present heaven and earth are reserved for fire, being kept for the judgment and destruction of the unholy people. But do not forget this one thing, dear friends, with the Lord a day is like 1,000 years, and 1,000 years like a day. The Lord is not slow in keeping his promise, as some understand the slowness. He is patient with you, not wanting anyone to perish, but everyone to come to repentance. प्रियानो, या भागमध्ये आपण प्रभूच्या वचन बघतो. प्रियानो, पेत्र संदेश द्यायचं किंवा शिक्षण द्यायचं या विषयावर काय सिद्धांत किंवा प्रिन्सिपल तो सांगत आहे की रिपीट करा, रिमाइंड करा आणि कॉम्प्लिमेंट करा आणि युनाईट करा. प्रियानो, प्रभूचं वचन किती एकदा रिपीट होतं आहे. आपण जे सर्विसमध्ये वाचन करतो ते कधी कधी रिपीट होतं आहे. ते पेत्र बोलत आहे की ते पुन्हा पुन्हा ते लोकांना समजावायचं आणि लोकांकडे सादर करायचं, हे त्यांना आठवण करून द्यायचं आहे. आणि जे त्यांना माहीत आहे तेच ते देवाच्या सत्य लोक सांगत आहे. काहीतरी नवीन गोष्ट सांगत नाही. हे देवाचे जे सत्य आहे, जे ते ओळखतात ते सांगण्यात येत आहे, रिमाइंड करण्यासाठी, जे त्यांना करून त्यांना आठवण होईल आणि त्याचा उपयोग त्यांना होईल. पुढे प्रियानो, या भागामध्ये पेत्र बोलतो की प्रभू येशू ख्रिस्त केंद्रीय स्थानमध्ये आहे. जुना करार आणि नवीन करार दोघांमध्ये प्रभू येशू ख्रिस्त केंद्रीय स्थानमध्ये आहे. जीसस इज ॲट द सेंट्रल प्लेस. जुना करारमध्ये भविष्यवाणी संदेश ते आणि इतर लोकांनी केलेली आहे आणि ते प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेली आहे. आणि जे भविष्यवाणी पूर्ण झालेली आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांनी किंवा त्यांच्या शिष्यांनी लोकांसमोर हे सादर केलेले आहे, सुवार्ता गाजवलेली आहे आणि ही सुवार्ता आपल्या समोर ते सादर करण्यात येत आहे. प्रियानो,
प्रियानो, खास करून या पत्रामध्ये शेवटचा अध्यायामध्ये पेत्र बोलत आहे की त्याला चिंता आहे शेवटच्या दिवसांमध्ये खूप सारे खोटे शिक्षक उभे राहणार आहे आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसरा आगमन किंवा सेकंड कमिंग ऑफ लॉर्ड जीसस ख्राइस्ट ते लोक त्यांना डिनाय करणार आहे, ते दुर्लक्ष करणार आहे आणि ते असं मनामध्ये संशय आणणाऱ्या लोकांना प्रश्न विचारायचा आहे, कुठे आहे प्रभू येशू ख्रिस्त? किती 1000 2000 वर्ष वाहून गेले, प्रभू येशू ख्रिस्त येत नाही. जसं जीवन चाललेलं आहे पृथ्वीवरचा मनुष्यांचं आणि प्राण्यांचा, तसं चालू आहे. त्याच्यामध्ये काय आहे? ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसरा आगमन होणार नाही असं ते खोटे शिक्षक आणि संदेश ते लोक ते बोलणार आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसरा आगमन खूप त्याला वेळ लागलेली आहे, डिले झालेले आहे. ते पण लोकांच्या मनामध्ये भ्रम टाकणार आहे की ते दुसरं आगमन होणारच नाही. परंतु तो आपल्याला सावध करत आहे आणि पेत्र त्याच्या पत्रामध्ये तो बोलत आहे. आणि खास करून जुन्या करारमध्ये जे आपल्याला वेळ भेटलेली आहे प्रियांनो, खास करून ते आपल्याला नंतर जाऊ ते पार्टमध्ये. आणि पेत्र बोलतोय, जे वेळ तुम्हाला आणि मला भेटलेली आहे त्याच्यासाठी आपण तयारी करायची गरज आहे, जेणेकरून आपल्याला देवाला आपली भेट होईल आणि त्याप्रमाणे आपल्याला स्वतःला पावित्रताने आणि सर्व काही कार्यामध्ये आपण फिट होऊ आणि क्वालिफाय होऊ देवाला भेट करण्यासाठी. तसं पेत्र बोलत आहे. आणि पेत्र असं बोलत आहे की देवाने या जगाच्या निर्माण केलेलं आहे आणि खास करून पाण्यामधून पृथ्वी किंवा ड्राय लँड की कोरडी भूमी पाण्यामधून काढलेली आहे. आणि जे पाण्याने सर्व जिवंत मनुष्य आणि प्राणी जिवंत राहतात पाण्याने. आणि आपल्या मनुष्याच्या बॉडी पण 66% ऑफ वॉटर आहे. आणि त्या पाणी जे पाण्याने पृथ्वीच्या निर्माण केलेले आहे, जे पाण्याने जिवंत प्राणी आणि मनुष्य जिवंत राहतात, त्या पाण्याने देवाने जुन्या करारामध्ये नोहाच्या काळामध्ये सर्व वाईट लोकांचा सर्वनाश केलेला आहे, ते डिस्ट्रॉय केलेलं आहे. आणि तो बोलत आहे ते पाणीचा उपयोग करून देवाने सर्व वाईटचा नाश संहार केलेला आहे प्रियानो. आणि तसं मनामध्ये विचार करत असताना पेत्र बोलत आहे की त्याच महिन्याने प्रभू येशू ख्रिस्त न्यायाच्या दिवशी आगीची तलवार, स्वॉर्ड ऑफ फायर घेऊन सर्व जे वाईट आहे, सर्व वाईट कृत्याला, सर्व वाईट गोष्टीला, वाईट मनुष्यांना संहार करणार आहे, डिस्ट्रॉय करणार आहे प्रियानो, असं तो सावधता करत आहे. आणि हे बोलत आहे प्रियानो की देवाच्या नजरमध्ये प्रियानो ते एक दिवस ते 1000 वर्ष समान आहे. 1 डे टू द लॉर्ड इज लाईक 1000 इयर्स. मनुष्यांसाठी 1000 वर्ष ते देवासाठी एक दिवसासारखं आहे. आणि त्या मनामध्ये ते आपल्याला ठसून घ्यायचं आहे आणि ते समजण करायची आहे. आणि तो बोलत आहे की आपण ते देवाच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाला प्रश्न करू नये, आपले संदेह मनामध्ये आणू नये. आता त्या विषयी तो बोलत आहे प्रियानो. आणि हे आपल्याला स्तोत्रसंहिता 90 आपल्याला सापडेल. हे जे मी तुम्हाला जे सादर केलं ते विचार. आणि प्रियानो शेवटी तो हे बोलतोय 9व्या वचनमध्ये की प्रभू जगावर आणि जगाच्या लोकांवर प्रीती करत आहे. जसं योहान शुभवर्तमान त्याचा 3रा अध्याय आणि 16व्या वचनमध्ये प्रभू बोलतोय की मी जगावर इतकी प्रीती केली. आणि त्या प्रभू पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या लोकांवर प्रीती करत आहे. आणि अशा त्यांची मनोकामना आहे की सर्व लोकांनी त्यांच्याकडे यावं आणि सर्वांचा उद्धार व्हावा, कोणाचा नाश होऊ नये. हे सत्यता पेत्र बाहेर काढत आहे प्रियानो. दुसरा भाग वचन 10 ते शेवटपर्यंत. But the day of the Lord will come like a thief,
the heaven will disappear with a roar, and element will be destroyed by fire, and the earth, everything in it, will be laid bare. Since everything will be destroyed in this way, what kind of people ought you to be? You ought to be holy and godly life, and as you look forward to the day of the Lord, and with speed it's coming. The day will bring about the destruction of the heavens by fire, and the element will melt in the heat. But in keeping with this promise, we are looking forward to a new heaven and a new earth, the home of righteous. So then, dear friends, since you are looking forward to this, make every effort to be found spotless, blameless, and at peace with all. Bear in mind that Lord's patience means salvation, just as dear Paul also wrote with you the wisdom of God that he gave to you. He writes, these matters, his letters contain some things that are hard to understand, which ignorant and unstable people distort, as they do to other scriptures to their own destruction. Therefore, dear friends, since you already know this, be on guard, so that you may not be carried away by the error of lawless men and women, and fall from the secure position, but grow in the grace and the knowledge of our Lord Jesus Christ. To him be glory both now and forever. Amen. प्रियानो, या भागामध्ये, शेवटच्या भागामध्ये पेत्र बोलत आहे, आणि खास करून जसं आपण दुसरे बायबल स्टडी पण केले, तसं या पेत्र पण यहुदी जे समजण आहे देवाबद्दल ते बोलत आहे. आणि ते देवाचा दिवस किंवा डे ऑफ द लॉर्ड ते यहुदी लोकांसाठी असं आहे की ज्या आपण या जगामध्ये आपण जे एजमध्ये आपण जिवंत आहोत ते वाईट आहे, परंतु जे देवाचं राज्य येईल, देवाचा दिवस येईल, डे ऑफ द लॉर्ड, तेव्हा सर्व काही ते गोल्डन एज येईल आणि सर्व काही श्रेष्ठ वस्तू घडणार आहे असं ते बोलत आहे. आणि पेत्र त्या हे यहुदी समजणला घेऊन पुढे तो बोलत आहे की डे ऑफ द लॉर्ड म्हणजे देवाचा दिवस हे दुसरा कुठला नव्हे, परंतु हे प्रभू येशू ख्रिस्ताचे दुसरा आगमन. आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताचे दुसरा आगमन त्याच्यामध्ये त्यांनी जुन्या करारामध्ये 2 कोटेशन त्याच्या मनामध्ये आलेले आहे. आणि यशाया संदेश त्याच्या 13वा अध्याय आणि 9वा वचनमध्ये यशाया बोलत आहे, द लॉर्ड कम्स विथ व्रॉथ अँड अँगर टू डिसोलेट अर्थ अँड टू डिस्ट्रॉय द सिनर. प्रभू खूप आक्रोशमध्ये आणि रागामध्ये येणार आहे आणि सर्व पृथ्वी आणि सर्व पापी लोकांचा संहार करणार आहे. आणि योएल 2 आणि 1 ते 2 वचनमध्ये सर्वत्र वादळ, ग्लूमी क्लाउड्स आणि ते थिक डार्कनेस ते कवर होऊन जाईल आणि ते सर्व पृथ्वीचा सर्वनाश होईल. there will be a gloomy clouds, thick darkness, and everything will be ruined असं बोलत आहे. आणि जसं पेत्र बोलत आहे, स्वर्ग आणि पृथ्वी हे सगळं त्याच्या नाश होणार आहे. आणि जसं प्रगटीकरणमध्ये आपण बघतो की योहानाला संदर्शन झालेलं आणि देवाने त्याला नवी पृथ्वी आणि नवीन स्वर्ग दाखवलेला, न्यू अर्थ अँड न्यू हेवन. आणि त्या महिन्यामध्ये आणि ते नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वीमध्ये आपण प्रवेश करण्यासाठी आपल्याला स्वतःला क्वालिफाय करायची गरज आहे. आणि तो बोलत आहे की आपल्याला वी हॅव टू पुट आवर हार्ट अँड माइंड अँड सोल, आपल्याला मन, हृदय आणि आत्म्याने आपल्याला प्रयत्न करावा लागेल की जेणेकरून आपण ते फिट होईल की नवीन पृथ्वी आणि नवीन स्वर्गमध्ये आपला प्रवास होईल. आणि त्यासाठी पेत्र बोलत आहे की आपल्याला जगाचे सर्व मोहमाया, ईट, ड्रिंक अँड बी मॅरी, खाओ पिओ आणि मौज करो, या सर्व वाईट गोष्टीला बाजूवर ठेवायचं आहे. आणि फक्त आपल्याला देवाच्या भय आपल्यामध्ये धरायचं आहे. आणि जुन्या करारामध्ये आपण बघतो की देवाचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे. द फिअर ऑफ द लॉर्ड इज अ बिगिनिंग ऑफ ऑल नॉलेज. त्या वचनवर तो आधार ठेवत आहे आणि तो बोलत आहे की आपल्याला देवाचं भय धरायचं आहे, लोकांचं किंवा पृथ्वीमध्ये आपण गुंतून राहायचं नाही. प्रियांनो,
आणि प्रियानो, मत्तेकृत शुभवर्तमान त्याचा 24वा अध्याय याच्यामध्ये आपण बघतो की ज्यापर्यंत सुवर्तमान जगाच्या कोपऱ्यामध्ये गाजवायला येत नाही त्यापर्यंत ते अंत येणार नाही. टिल द टाइम that the gospel is not preached to all the nations of the world, the end time will not come. तो म्हणून जेव्हा सुवार्थ गाजवायला जाईल सर्वत्रकडे तेव्हा अंतचा दिवस येईल. आणि प्रियानो, इथे आपण बघतो की पुढे पेत्र बोलत आहे की ख्रिस्तासाठी आणि आपले सर्व चांगले आपल्याला प्रयत्न करावा लागेल, जेणेकरून आपल्याला काही वी विल बी स्पॉटलेस, ब्लेमलेस अँड विथ पीस विथ वन अनदर. आणि प्रियानो, आपल्याला कुठल्या प्रकारच्या आपल्या जीवनामध्ये कार्यामध्ये डाग येऊ नये आणि आपण सर्वत्र एकदम स्पॉटलेस आणि ब्लेमलेस राहू, शांतिमय, सर्वांबरोबर शांतीमध्ये राहायचं आहे. भांडण किंवा काहीतरी डिफरन्सेस असं नको, असं प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे. आणि जेव्हा असं कार्य करतो तेव्हा सर्व गोष्टीच्या आपल्याकडे सोल्युशन आहे. प्रियानो, पुढे पेत्र रोमकरास पत्र याच्यामध्ये पॉलनी जे पत्र लिहिलेलं आहे त्याला तो आठवण करून तो बोलत आहे की पॉलने पण शिकवून दिलेली आहे. आणि रोमकरास पत्र त्याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये एक दैविक जीवन जगायचं आहे, सर्व शांतिमय आपल्याला राहायचं आहे आणि एकमेकांबरोबर आपल्याला सहन करायचं आहे आणि पश्चाताप करायचा आहे. गॉडलीनेस, पेशन्स, बेअर वन अनदर अँड रिपेंट टू गॉड. हे सर्व गोष्टी जसं पॉलनी सांगितलेलं आहे, तो पुन्हा एकदा पेत्र पॉलचा जे शिकवण आहे की प्रभूचे वचन आहे पवित्र आत्माचं, ते आपल्या समोर तो सादर करत आहे आणि तो असं बोलत आहे. आणि तो पॉलच्या शिक्षणाला घेऊन तो बोलत आहे की खूप असे लोक ते असे कारण देतात, एक्सक्यूज देतात, लेम एक्सक्यूज देतात आणि ते बोलतात की पॉलच्या शिक्षण ते खूप अवघड आहे आणि इट इज व्हेरी हार्ड टू अंडरस्टँड, हे खूप अवघड आहे. आणि ते असं बोलून ते स्वतः जसं त्यांना जगायचं आहे तसं ते जगायसाठी ते लोक हे कारण देत आहे आणि ते लोक एक्सक्यूज देत आहे प्रियानो, आणि बहाणा करत आहे लोक. आणि इतकंच नव्हे, परंतु पुढे किती एक शिक्षक लोक आणि किती एक लोक त्या प्रभूच्या वचनांना तोडून मडून जसं त्यांना स्वतःला वाटत आहे फायदेशीर, लोकांना जसं ऐकायला चांगलं वाटेल तसं ते लोकांसमोर सादर करत आहे आणि ते देवाच्या सत्याला बाजूवर करतात. तसं त्याच्यापासून आपल्याला सावध राहायची गरज आहे प्रियानो. आणि प्रियानो, पेत्र त्याच्या पत्राला तो कंक्लूड करत आहे आणि तो बोलत आहे की मी सर्व देवाच्या सत्यता मी तुमच्या समोर मी सादर केलेली आहे, म्हणून तुम्ही सावध राहा, बी ऑन गार्ड. आणि ख्रिस्ती जीवनमध्ये आपल्याला ख्रिस्ती जीवन जगायचं आहे आणि आपल्याला आपली आत्मिक वृद्धी आपल्याला व्हायची गरज आहे. वी हॅव टू लिव्ह अ ख्रिश्चन लाईफ अँड ग्रो स्पिरिच्युअली. ते देवाच्या कृपेमध्ये आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्ञानामध्ये आपल्याला वाढ व्हायची गरज आहे. टू ग्रो इन गॉड्स ग्रेस अँड इन द नॉलेज ऑफ अ लॉर्ड जीसस क्राइस्ट. प्रियानो, पेत्र त्याच्या एंड करत आहे की सर्व काही मान महिमा प्रभू येशू ख्रिस्ताला असो, आता आणि सर्व काळ असं बोलत आहे. आणि आता आणि सर्व काळपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताला मान आणि महिमा असो प्रियानो. आणि आपल्या जीवन आणि आपण जे दिलेलं देवानी जीवन आहे त्याच्याद्वारे प्रभूच्या महिमा व्हावं असं पेत्र बोलत आहे. आजचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांना प्राप्त हो अशी माझी प्रार्थना आहे. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सनाधीश परमेश्वर पित्या, आज प्रभू आम्ही 2 पेत्रचा शेवटचा अध्यायावर आम्ही बायबल स्टडी केलेली आहे. आणि प्रभू जे चांगलं शिक्षण असं पेत्रने दिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसरं आगमन होणार आहे व उशीर होत आहे, कारण प्रभू आम्हाला हे प्राप्त झालेल्या वेळमध्ये आम्हाला स्वतःला तयार करायचं आहे आणि स्पॉटलेस, ब्लेमलेस आणि शांतिमय आणि पश्चाताप हृदयाने प्रभू आम्हाला तुझ्याकडे यायचं आहे प्रभू. आणि प्रभू पेत्रने सांगितलं की सर्व सत्यता त्यांनी आमच्यासमोर सादर केलेलं आहे. आणि आता प्रभू आम्हाला प्रभू आम्हाला सावध राहायचं आहे आणि शेवटपर्यंत प्रभू तुझ्याबद्दल विश्वासू राहायचं आहे.
हे जे शिकवण आम्हाला आज प्राप्त झालेले आहे त्याबद्दल प्रभू आम्ही तुझा नावाचा आभार व्यक्त करतो आहे प्रभू. असं जीवन जगायसाठी तू आम्हाला सर्वांना प्रभू सहाय आणि आशीर्वाद दे अशी विनंती करतो. सर्व काही मान महिमाने गौरव तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून आहे. आमेन. पण आपण प्रभूने शिकवलेल्या प्रार्थनेमध्ये जॉईन हो. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसं स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझे इच्छाप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमचे अपराध तो मला क्षमा कर. आम्हाला प्रश्न आणू नकोस, पण आम्हाला सर्व वाईटापासून सोडव. कारण की राज्य, मान आणि महिमा आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. प्रेम, आता आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बाबाची प्रीती आणि पवित्र आत्माची गोड सहभागिता आता आणि सर्वदा आपल्या सर्व प्रियजनांबरोबर राहो. आमेन. प्रेम, प्रेज द लॉर्ड अँड गॉड बी विथ यू.